बोलता विषय मध्ये आपले स्वागत. आज आपण एका पुस्तकाविषयी बोलणार आहोत ज्याचं नाव आहे देशी गोवंश. संकलन आणि संपादन केलं आहे अमित गधळे यांनी. आणि त्यांनी म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा अनेक स्टेट्समध्ये फिरून गायीची सगळी माहिती गोळा करून हे पुस्तक लिहिलंय. तर मला आश्चर्य असं वाटतं की गायीविषयी कोणतरी एवढी माहिती पुरवू शकतं आणि ते इतकं इंटरेस्टिंग पुस्तक आहे. तर मी ठरवलं की त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्यांनी मला इंटरव्ह्यू दिला. तर आता आपण त्यांच्याशी बोलूयात. अमित, तुझं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. धन्यवाद या चॅनेलला मला सहभागी करून घेतल्याबद्दल. तर अमित, पहिला प्रश्न असा की तुला हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली? माझं घरचं बॅकग्राऊंड शेती आहे आणि शेती सोबतच पशुपालन हा देखील महत्वाचा व्यवसाय आहे. आणि शिक्षणामध्ये माझं MSc ऍग्रीकल्चर करत असताना मला पशुपालन हा देखील विषय होताच. आणि नंतर MSc ऍग्री झाल्यानंतर मी अचानक म्हणजे माझी लाईन जर्नलिझम मध्ये मी गेलो, विशेषतः टेलिव्हिजन मध्ये. आणि तिथून मग प्रिंट मीडियामध्ये गेले 20 वर्ष काम करतोय. आणि हे करत असताना शेतीविषयक स्टोरीज कव्हर करत असताना पशुपालन हा देखील महत्वाचा महाराष्ट्राचा व्यवसाय आहे. आणि त्या शेतकऱ्यांसोबत बोलताना असं लक्षात आलं की काही पशुपालकांनी जरी ह्या देशी गायी कमी दूध देत असल्या तरी एक आपला सांस्कृतिक ठेवा किंवा भारताचा ठेवा म्हणून त्या चांगल्या पद्धतीने जपल्या आहेत. आणि त्यांच्याकडनं जेव्हा माहिती गोळा करत गेलो तेव्हा लक्षात आलं की ते पशुपालक म्हणायचे की आम्ही या जाती जपल्यात, पण ह्यावर चांगलं संशोधन मिळणं गरजेचं आहे किंवा त्याची तांत्रिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. हे मग चर्चा करताना मग ज्येष्ठ पशुतज्ञ डॉक्टर नितीन मार्कंडेय, जे परभणी येथील व्हेटरनरी कॉलेजचे डीन होते त्यावेळी, आता रिटायर्ड पर्सन आहेत, पण त्यांचाही यामध्ये सखोल अभ्यास होता. आणि त्यांची पण एक इच्छा होती की आपण चांगलं डॉक्युमेंटेशन करू. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही हे गेले 10 वर्षातला आम्ही जो सर्वे आहे किंवा पशुपालकांशी चर्चा करत करत आम्हाला जे काही माहिती मिळाली आणि जे त्यांना तांत्रिक बाबी पोचत नव्हत्या त्या शास्त्रीय पद्धतीने पोहोचवण्यासाठी हे पुस्तकाचं आम्ही लिखाण केलं. अच्छा, तर तू सकाळमध्ये जर्नलिझमचं काम करतो, ते सुद्धा गाय ह्या सब्जेक्ट विषयीच आहे का? नाही, तसा हा पूर्णपणे शेती विषयाला वाहिलेलं दैनिक आहे. म्हणजे शेतीमध्ये पिकं आली, पाणी आलं, व्यवस्थापन आलं, कीड रोग आले, त्याचबरोबर पशुपालन हा देखील विषय महत्वाचा आहे. कारण गेल्या 10-20 वर्षात महाराष्ट्राचं चित्र असं आहे की शेती सोबतच पशुपालन हा एक महत्वाचा व्यवसाय झालेला आहे. त्यामुळं त्याचं वेटेज अगदी शेतीच्या बरोबरीनं झालेलं आहे. त्यात हा एक आवडीचा विषय म्हणून मी जास्तीत जास्त त्यात देशी गोवंश हा अभ्यासाचा विषय मी ठेवला, शेतीबरोबरच शेतीच्या वेगवेगळ्या विषयांसोबत. आणि त्याचं हे डॉक्युमेंटेशन होत गेलं. जितकं मी जास्त अभ्यास करत गेलो तेव्हा वेगवेगळ्या माहिती मला मिळत गेली आणि ती लोकांपुढे यावी हाच उद्देश या पुस्तकाचा ठेवला. विशेषतः विज्ञान आणि शास्त्र या दृष्टिकोनातून देशी गाय कशी बघायची हा त्याचा मूळ गाभा आहे या पुस्तकाचा. तू एवढा अभ्यास केला तर तुला काय फरक जाणवला, म्हणजे देशी गाई आणि विदेशी गाई या दोन गायींमध्ये मुख्य काय फरक असतात? म्हणजे आपण भारतात डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्यामुळं दुग्ध क्रांती झाली आणि दुधाचा महापूर यासारख्या योजना देशात राबवल्या गेल्या. त्यामध्ये निश्चितच जर्सी आणि HF गायींचा वाटा म्हणजे संकरीकरणाचा वाटा मोठा आहे. पण त्याचबरोबर जो आपला देशी गोवंश आहे, म्हणजे जो अगदी अनादी कालापासून आपल्या मातीमध्ये तयार झालेला जो वंश आहे देशी गोवंश, तो पण जपणं फार महत्वाचं आहे. कारण हा जनुक संपला की तो परत मिळवणं अवघड आहे. कारण एकदा ब्लड लाईन क्रॉस झाली एकमेकात ती शुद्धता जाती, म्हणजे थोडक्यात त्या जनुकाची किंवा त्या जातीची. त्यामुळं आपल्या देशी गायी सांभाळणं, एका बाजूला दूध उत्पादन वाढवणं आणि देशी गायी सांभाळणं हे दुहेरी उद्देश आहेत. जर्सी आणि HF या गायी दूध उत्पादनाला चांगल्या आहेत, त्या मानाने ह्यांचं दूध उत्पादन कमी आहे निश्चितपणे, कारण त्यांचं व्यवस्थापनात काही कमतरता झाल्यामुळे त्यांचं दूध उत्पादन कमी झालं. पण संशोधनात असं दिसून आलंय की जर ह्यांचं देखील संकरित गायींप्रमाणे व्यवस्थापन ठेवलं तर साहिवाल असेल, गीर असेल, थारपारकर असेल, ह्या ज्या दुधाळ गोवंश आपण भारताचा म्हणतो ते अगदी 10-12 लिटर पर डे प्रतिदिन दूध उत्पादन देतात. ते आणि कमी निकृष्ट कार्यावर, म्हणजे जे भाताचं पेंडा असेल, जे आपल्या शेतात पीक येतं त्याचं जे कुटार भुसार असेल
आणि त्यांना सोबत जर पशु खाद्य वगैरे दिलं आणि चांगला हिरवा चारा दिला तर निश्चितपणे हे दूध उत्पादन देतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हवामान बदल जो आता आपण अनुभवतोय की अचानक पाऊस येणं किंवा अचानक साथीचा रोग येणं किंवा उष्णता वाढणं. जसं माणसांना हवामान बदलाचा त्रास होतो तसं जनावरांना पण होतो. त्यामुळे या एचएफ गाई किंवा संकरित ज्या जर्सी गाई त्या परदेशातल्या आहेत. म्हणजे थंड हवेतल्या हॉलंड म्हणा किंवा युरोपियन हे ब्रीड आहे आणि ते आपल्याकडे आणण्यात आलं. पण त्यांची अडचण असं होती की 35-40 डिग्री टेम्परेचर गेले की त्या थकतात, धापा टाकतात. पण हे त्या म्हणून आपले जे देशी गोवंश आहे विशेषतः थारपारकर त्या साहिवाल आहे किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर खिलार आहे, डांगी आहे, गवळाव आहे, लाल कंदारी आहे, हे अजिबात थकत नाहीत. अगदी 40-45 पर्यंत त्या चांगल्या प्रकारे दूध उत्पादन देतात आणि त्यांचं रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. दुसरी बाजू आणि त्या जवळपास 12-13 वीक देतात. त्यांची म्हणजे पशु पैदास क्षमता देखील चांगली आहे. त्यामुळं हा वंश जपणं हवामान बदलाच्या काळात आणि त्याची शुद्धता टिकवणं हे फार महत्वाचं आहे. तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे बऱ्याचशा भारतीय जातीच्या ज्या गायी आहेत त्या ब्राझीलमध्ये भारतापेक्षा जास्त दिसतात. तर आता माझ्यासारख्या जिला बिलकुलच नॉलेज नाही तिला पहिला प्रश्न असा पडतो की भारतीय जातीच्या गायी ब्राझील पर्यंत पोहोचल्या कशा? हाच म्हणजे त्या काळी कसं देशामध्ये संस्थानिकांचा पगडा होता आणि त्यांच्याकडे म्हणजे अश्वशाळा होत्या तशा गोशाळा पण होत्या आणि त्यांनी त्यांच्या प्रदेशनिहाय गोवंश डेव्हलप केला. आणि काही परदेशी तज्ञ जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा त्यांना आपले हे देशी वंशातलं ताण सहन करण्याची क्षमता, दूध उत्पादनात सातत्याची क्षमता आणि 13-14 वेग ते देण्याची क्षमता लक्षात आली. आणि दुधाची क्वालिटी, गुणवत्ता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यांनी तो हेरला आणि मग त्यांनी काही गायी आणि काही वळू ब्राझीलमध्ये नेले आणि तिथं त्याचं संकर करून त्यांची स्वतःची जात विकसित केली. असा तो एक साधारणतः इतिहास सांगितला जातो. आणि त्या काळी ब्राझीलमधले काही पशुपालक किंवा तिथल्या संशोधन संस्था त्या काळी आल्या होत्या आणि त्यांना हे गीरमधले गुण दिसले आणि त्यांनी असा विचार केला की भारतीय गोवंशाकडनं दुधाचं प्रमाण आणि ब्राझील मधले जो ब्रीड आहे त्यांचं त्याच्याकडनं मांसाचं प्रमाण, कारण तिकडे बीफसाठी विशेषतः पशुपालन केलं जातं दुधासोबतच. तर त्याचं त्यांनी संकर करून ब्राझीलमध्ये गिरोलांडा असा एक क्रॉस डेव्हलप केला की जो दूध पण देतो चांगलं आणि मांसासाठी पण ते पुढे वापरतात. तर आपल्या देशी गायींविषयी बरेचसे दावे केले जातात की देशी गायीचं तूप खूप चांगलं असतं, आणखीन शेण पण खूप उपयोगी असतं. तर ह्याच्यापैकी सायंटिफिकली किती सिद्ध झाले की आपल्या भावनेनुसार हे आपण असं सुरू केलंय? भारतीय गोवंशाला एक सांस्कृतिक अधिष्ठान आहे म्हणजे वसुबारस हा गायीच्या प्रति एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. तर ह्याला एक सांस्कृतिक आणि धार्मिक आधार तर आहेच. दुसरी गोष्ट अशी की ह्या आपला जो गोवंश आहे हा विशेषतः चरणारा गोवंश आहे. म्हणजे चरून यायची सवय त्यांना आहे. म्हणजे पूर्वी वेगवेगळ्या गावांमध्ये गायरान असायची, म्हणजे अजूनही काही भागात आहे तिथं हा शेतकरी आपले जनावर चरायला सोडायचे दिवसभर आणि त्या जे वेगवेगळ्या वनस्पती खायचे किंवा त्यांचा व्यायाम व्हायचा तेव्हा त्या उन्हात तापायच्या, पावसात भिजायच्या गाई आणि ह्या सगळ्या वातावरणाचा सगळा परिणाम त्या दुधात दिसून येतो. म्हणजे गोमूत्रामध्ये दिसतो आणि दुधात पण दिसतो वेगवेगळ्या वनस्पती खाल्ल्यामुळे. आणि त्यामुळे त्याला एक वेग प्रकारचा गुणधर्म आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा विशेषतः असं सांगितलं जातं की देशी गाईच्या तुपातनं जर औषध आपण घेतली तर आजार बरे होण्यास लवकर सुरुवात होते. किंवा गोमूत्राचे अर्क सुद्धा काही औषधांच्या निर्मितीमध्ये अगदी परंपरेनं वापरत होतं. म्हणजे अनादी कालापासून आपण म्हणून ऋषीमुनींच्या काळात सुद्धा त्याच्या काही नोंदी आहेत आपल्या संस्कृत भाषेत काही. आणि हे ज्या चरणाऱ्या गाई त्यामुळे हा गुणधर्म यामध्ये निश्चितपणे आलेला आहे आणि त्याच्यावर काम पण भरपूर झालेलं आहे. नागपूर जवळ देवलापार नावाची एक संस्था आहे, त्यांनी याच्यावर अगदी गोमूत्रावर पेटंट घेतले. जवळपास 150 प्रकारची औषधे बनवण्यात किंवा उपयुक्त शेण गोमूत्रापासून काही धूप काढणे म्हणा, फिनाईल म्हणा, वेगवेगळे आयुर्वेदिक तेल म्हणा, दंतमंजन म्हणा, असे 150 प्रॉडक्ट त्यापासून तयार होऊ शकतात. आणि गोमूत्राचा अजून एक शेतीच्या दृष्टीनं महत्वाचा उपयोग म्हणजे कीटकनाशक म्हणून ते चांगल्या पद्धतीने काम करतात. एक विद्राव्य खत म्हणून देखील त्याचा चांगला परिणाम होतो. कारण आता रासायनिक कीटकनाशकांचे परिणाम अतिवापराचे मनुष्यावर दिसत आहेत. काही आजार बळवत आहेत किंवा
पिकांमध्ये ते साठून राहतात ते रासायनिक घटक आणि ते पुढे आपल्या अन्नाच्या स्वरूपात जेवणात येतात. त्यामुळं ते जर टाळायचं असेल तर गोमूत्राची फवारणी म्हणजे कीटकनाशक म्हणून किंवा संप्रेरक म्हणून सुद्धा ते आता वापरलं जातं आणि त्यावर अभ्यास पण झालेला आहे. त्यातल्या घटकांचा अभ्यास निश्चितपणे झालेला आहे. तू या पुस्तकात एक असं पण म्हटलंयस की म्हणजे तुझ्या संशोधनामध्ये तुला असं पण दिसलं की आपल्या ज्या देशी गायी आहेत त्या तसं त्या मनाने दूध कमी देतात बाकीच्या गायींपेक्षा. तर मग ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी किंवा ज्यांना दुधाचा व्यवसाय करायचा आहे ते दुधाच्या व्यवसायासाठी देशी गाई का करतील? कारण प्रत्येकाला प्रॉफिट हवा असतो ना. बरोबर. तर त्याच्यावर तुला काय वाटतं? निश्चितपणे हा संभ्रम आहेच. कारण नुसतं दुधावर हा व्यवसाय किफायतशीर होत नाही, कारण दूध ते कमी देतात. म्हणजे HF म्हणजे होल्स्टीन फ्रिजियन गाय बघायला गेलं तर 30-35 लिटर पर डे ऍव्हरेज मिल्क यील्ड आहे, पण त्याचा व्यवस्थापन खर्चही तेवढाच आहे. जर्सी पण अगदी 15-20 लिटर पण देणाऱ्या गायी आहेत. त्या मानानं आपल्या विशेषतः परपरकर म्हणा किंवा गीर म्हणा, साहिवाल म्हणा, या 8 ते 10 लिटर दूध देतात. म्हणजे एक 5-10 लिटर त्यांच्यापेक्षा कमीच देतात. पण दुसरा बेनिफिट असा आहे की उष्णतेचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली आहे. त्या अति उष्ण तापमानात सुद्धा दुधात सातत्य ठेवतात. त्याचा जर कंपॅरिझन आपल्याला विदेशी गायींसोबत करायचे असेल तर तापमान अगदी 35च्या पुढे गेले तरी त्यांचं दूध उत्पादन कमी व्हायला लागतं, त्या धापा टाकायला लागतात, त्यांचे औषध उपचार वाढतात. विशेषतः कासदाह सारखा हा जो महत्वाचा आजार आहे की जो थेट दूध उत्पादनावर परिणाम करतो. तर असे दूध उत्पादन जरी जास्त असलं तरी इतर व्यवस्थापन खर्च जास्त आहे. चारा जास्त लागतो, जवळपास 30-35 किलो चारा खाणारी ती जनावर आहेत, कारण हेवी वेटची जनावर आहेत आणि त्यांना जास्त दूध देत असल्यामुळे जास्त खाद्य लागतं. पण त्या मानानं देशी गोवंश हा जो भारतीय म्हणजे आपल्याकडे ज्वारी, मका, कुटार त्याच्यापासून जे धान्य पालापाचोळा शिल्लक राहतो, म्हणजे भाताचा पेंडा म्हणू, गव्हाचं काड म्हणू, सोयाबीनचं कुटार म्हणू, ह्याच्यावर सुद्धा त्या अवशेषांवर जगू शकतात किंवा चांगल्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन करतायत. आणि त्याला जर पशुखाद्य दिलं, इतर व्यवस्थापन ठेवलं तर अगदी म्हणजे 12-15 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी साहिवाल आहेत, गीर आहेत, थारपारकर आहे. जरी उत्पादन ह्यांच्या कम्पॅरिझन कमी असलं तर दुसरी बाजू त्याची अशी आहे की शेण गोमूत्रापासून आपण विविध कीटकनाशक तयार करू शकतो. शेणखतापासून आपण सेंद्रिय खत उत्पादन आहे आपल्याकडे. कारण भारतीय शेतीचा विचार करता जो सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हा एक महत्वाचा विषय आता झालेला आहे. तो जवळपास 1 ते 1.5% पुढे पाहिजे. तो आता कुठल्याही जमिनीचं जर आपण अनालिसिस केलं तर अगदी 0.01 ते 0.05 इतका खाली आलाय, म्हणजे काहीच नाही थोडक्यात. त्यामुळे पीक उत्पादनाला मोठा फटका बसला. कारण जोपर्यंत जमीन सुपीक होत नाही तोपर्यंत पीक उत्पादन आपलं वाढणार नाही. आणि त्यासाठी हे शेण आणि गोमूत्र यापासून तयार झालेली खतं ही दुसरा म्हणजे उत्पादनाचा स्रोत चांगल्या पद्धतीने तयार होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे असं दिसून आलं की बायोगॅस आता युद्धामुळे चांगलाच फटका भारतीयांना बसलाय. विशेषतः ग्रामीण भागात तर काही सिलेंडर पण मिळत नव्हते, शहरामध्ये पण तो प्रॉब्लेम दिसून आला. पण त्याला पर्याय म्हणजे बायोगॅस हा तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारे इंधन हे या शेणापासून अगदी तयार करू शकता. आणि तशी गावं सुद्धा आता महाराष्ट्रात पुढे आलेली आहेत की ते गेले 3-4 वर्ष त्या गावात सिलेंडरची गरज भासली नाही, कारण त्यांच्याकडे प्रत्येकाच्या घरात बायोगॅस आहे. म्हणजे थोडक्यात नुसतं दूध उत्पादन नाही तर सेंद्रिय खतं, गोमूत्रासारखं कीटकनाशक आणि शेणाचा वापर आपण इंधन असं करू शकतो. आणि आरोग्य, इंधन आणि शेती ह्याच्याशी जोडलेला हा देशी गोवंश आहे. त्यामुळे इतर फायदे जर आपण आणि जी मी म्हटलं की शेण, गोमूत्र आणि पंचगव्यापासून जी उत्पादनं तयार केली जातात, दूध हा विषय जर थोडा आपण बाजूला ठेवू, आपण त्यातनं कमी उत्पन्न मिळते किंवा उत्पादन मिळते, पण इतर घटकापासून आपण व्यावसायिक स्वरूप त्याला देऊन उत्पन्न मिळवू शकतो. असं राज्यातले काय परराज्यातले सुद्धा शेतकरी चांगल्या पद्धतीनं यावर काम करतात आणि सक्सेसफुल आहेत. म्हणजे दुधाशिवाय बाकीचे जे बाय प्रॉडक्ट्स असतात त्याच्यानी सुद्धा भरपूर तुमची कमाई तुम्ही करू शकता. ऍज अ बिझनेस समजा सुरू करायचं असेल काही तर निश्चितपणे. आणि दुसरं म्हणजे आता जे आपलं आता इराणचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळे सध्या आपलं सगळं खत इम्पोर्ट करणं, आणि जसं तू म्हणालास की गॅसचे पण प्रॉब्लेम आले,
तर त्यावेळेला ह्याचा भरपूर उपयोग झाला. तुला असं वाटतं का की या युद्धाचा एक प्रकारे आपल्याला इनडायरेक्टली असा फायदा आला की सेंद्रिय शेती ही आपल्या भारतामध्ये आपोआपच लोक विचार करू लागले, वाढली, कारण आपण आता शेणखत हे आपल्याच देशात बनवू शकतो है ना, म्हणजे दुसऱ्या इम्पोर्ट करायची गरज नाही. तर हे शेतकऱ्यांना जाणवलं का की सेंद्रिय शेती केली तर आपल्याला जास्त बरं पडेल, आणखीन कदाचित स्वस्तात पण पडेल, कारण गायी पण आपल्या, खत पण आपलं, आणखीन प्रॉडक्ट पण ऑर्गॅनिक, शुद्ध म्हणजे. निश्चितच, कारण ह्या युद्धामुळं एक तो जागरूकता आली की आपल्याकडे जे आहे त्याचं मोल आपल्याला कळलं, शेतकऱ्यांना काय सगळ्यांना. आणि नुसतंच शेणखत नाही तर त्यापासून गांडूळ खत आहे, वर्मी वॉश आहे, जीवामृत आहे, असे वेगवेगळे खतांची निर्मिती करणं सोपं आहे. अगदी गाव पातळीवर ते घटक आपण उपलब्ध करून ते तयार करू शकतो. अगदी विशेषतः कीटकनाशकांचा उल्लेख आपण गोमूत्र म्हणून करतोच, पण दशपर्णी अर्क म्हणजे ज्या कडू पानांच्या वनस्पती आहेत त्यापासून दशपर्णी अर्क तयार केला जातो आणि तो कीटकनाशक म्हणून इफेक्टिव्ह आहे. आणि हे सगळं लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ह्याला काही फार अमेरिकेतनं किंवा युरोपमधनच त्याला ती खनिज आणली पाहिजेत आणि मगच आपण तयार करू असं त्याची गरज नाही. आपल्या गोठ्यामधले जे गोधन आहे त्याचा त्या गोमय आणि गोमूत्राचा वापर करून ही खतं बनवू शकतो. आणि तशा टेक्नॉलॉजी आपल्या कृषी विद्यापीठांनी विकसित केल्यात आणि शेतकरी चांगल्या पद्धतीने वापरतात. कारण जमीन सुपीकता हा फार महत्वाचा विषय झाला आहे आणि रासायनिक खतांचे पण जे जमिनीत खत रसायन शिल्लक राहत आहेत त्याचाही ऍडव्हर्स इफेक्ट जमिनीवर होतोय, पिकांवर होतोय आणि मानवी आरोग्यावर पण हळूहळू दिसू लागलाय. त्यामुळे लोक बऱ्यापैकी आता सजग झाले की सेंद्रिय खत वापरलं पाहिजे. विशेषतः इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा पूर्णपणे सेंद्रिय करणारे सुद्धा शेतकरी आता हळूहळू वाढत आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतात आता निश्चित, आणि पुढे वाढतच जाईल. बरं, एक सांग मला की विदेशी गाई आणि देशी गाई ह्यांच्या गोमूत्रामध्ये, शेणामध्ये असा काही फरक असतो का? आम्ही कायम म्हणत आलो की शास्त्रीय दृष्टिकोनातूनच आपण ह्या गायींकडे बघूया. गुणवत्तेत फरक निश्चित आहे, दिसून आलेला आहे. कारण ह्या आपल्या देशी गाई त्या चरून येणाऱ्या गायी, त्यांच्या दुधात नैसर्गिकरित्या वनस्पती वेगवेगळ्या त्यांच्या आहारात आल्यामुळं आणि उन्हात तानात आणि उष्णतेत सूर्यप्रकाशात चांगला राहिल्यामुळं हे गुणधर्म आपोआप नैसर्गिक आहे. पण फारसा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर हे एकदम वाईट आहे, हे चांगलं आहे असं नाही, तर एक दोन घटक कमी जास्त आहेत. तर तुझ्या स्वतःकडे किती गायी आहेत तशा? कारण तुमच्याकडे शेतीचा व्यवसाय कधीपासून सुरू आहे खरं? हो, माझ्याकडे तर म्हणजे आता चौथी पिढी आहे माझी शेती आणि पशुपालनात. आणि माझ्याकडे आता मी ज्या गायींवर काम करतो, पूर्वी तिला कोकण गिड्ड म्हणायचे, आता तिचं राष्ट्रीय पातळीवर 4 वर्षापूर्वी नोंद झाली आणि त्याची कोकण कपिला असं तिला राष्ट्रीय पातळीवर नाव मिळालं. ही पश्चिम घाट आणि कोकणात दिसून येणारी जात आहे, विशेषतः म्हणजे या ट्रॅक मध्ये दिसते. बुटकी जात आहे इतर जातींपेक्षा, म्हणजे गिर गाईच्या सोबत जर कोकण कपिला गाय उभी केली तर ते वासरू वाटावं काय अशी परिस्थिती, इतका डिफरन्स आहे त्यांच्या शरीर आकार. सगळं भात, पेंडा आणि गवत, कराड गवत म्हणजे डोंगरी जे गवत आहे ते खाऊन त्या दूध देतात आणि त्या नष्ट होत चालल्यात. तर जर्सी गायींना कृत्रिम रेतन केल्यामुळे त्या मिक्स झाले त्यांचं ब्लड आणि त्या प्युअर लाईन शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आता कोकण आणि पश्चिम घाटात आहे. तर ही जात जपली गेली पाहिजे, पुढच्या पिढीला हा जनुक शिल्लक राहायला पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही, आणि व्यवस्थापनाला सोपी आहे ही गाय आमच्या डोंगरी भागातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. त्यामुळे घरापुरतं दूध आणि शेतीला शेणखत गोमूत्र असं शेतीशी आणि आरोग्याशी जोडून घेणारी ही गाय आम्ही प्रेफर केली. आणि आता माझ्याकडे जवळपास 55 गायी आहेत. त्यामध्ये कोकण कपिला जास्त, गीर आहे, साईवाल आहे, खिलार आहे, रेड सिंधी आहे, असे 5-6 इतर देशी गोवंश आम्ही सांभाळलेले आहे. तर तुला असा काय अनुभव आला का गायींविषयी की साधारणतः आपण हल्ली आता बरेच जण, म्हणजे तुम्ही इंटरनेटवर वगैरे बघाल किंवा इंस्टाग्रामवर बरेच जण गायीला मिठी मारताना वगैरे दिसतात. गाई बरोबर गोशाळा हल्ली तर बऱ्याच निघाल्यात. ते पेट म्हणून सुद्धा हल्ली गायीकडे बघितलं जातं. तर ते तेवढंच प्रेम त्यांच्याकडनं पण मिळतं. तर तुला अशा काही भावनिक काही एक्सपिरियन्स आहे का गायींबद्दल? निश्चितपणे, जेव्हा आमच्याचकडच्या देशी गायींचा गेल्या आता 5 वर्षापासून माझ्याकडे ह्या देशी गायी मोठ्या प्रमाणात आहेत. अगदी देशी गायींचं त्या
वर्णन असं आहे की त्या आनंद निर्माण करतात. म्हणजे गोकुळ, आपल्याकडे गोकुळ एक शब्द आहे की आनंदाने दूध दुभत्यानं भरलेलं ते अंगण किंवा ते घर, आणि तशीच परिस्थिती राहते. त्यांचं एक वातावरण, नाद असतो, शुद्धता राहते वातावरणात एक, आणि विशेषतः मनशांतीच्या दृष्टीनं एक वेगळा आरव तिथं तयार झालेला असतो त्या गोठ्यात. एकदा लळा लागला की ते जनावर प्रचंड प्रेम करतात. आणि माझ्याकडे एक गौरी नावाची एक गाय आहे, कोकण कपिला. तिला पाय चेपून घेण्याची सवय आहे. म्हणजे गोठ्यात जायच्या अगोदर तिचे आम्हाला पाय चेपावे लागतात. एक सवय आहे, म्हणजे एक बॉन्डिंग आहे म्हणा, की तिला वाटतं की माया करावी, किंवा ते दिसून येतं. किंवा तोंड वर करून ती सगळं अंगावरनं हात फिरवून घेते, डोकं खाजव म्हणते. समजा आपण तिला सांगितलं, गौरी इथे माझ्या हाताला दुखते, तू इथे चाट, तर ती बरोबर त्याच जागी चाटते. म्हणजे इतकं ते कलेक्शन झालेलं आहे. म्हणजे असे अनुभव निश्चित बऱ्याच पशुपालकांना येतात. अगदी म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की त्यांच्यात सुद्धा कम्युनिटीमध्ये सुद्धा एक प्रमुख असते त्या टोळीची. तशी आमच्याकडे एक प्रकृती नावाची गाय आहे, जी आमची पहिली गाय आमच्या गोठ्यात आलेली. तर ती सर्वात वयस्क आहे, म्हणजे 8-10 वर्षाची ती गाय आहे. आणि ती गाय ह्या सर्वांची मोडकी आहे. जोपर्यंत ती गोठ्यातनं बाहेर पडून पूर्णाकडे जात नाही, तोपर्यंत इतर गायी अजिबात नाही. तुम्ही त्यांना ढकललं गोठ्याबाहेर तरी ते जाणार नाही. पण ही जेव्हा पाऊल टाकते गोठ्याबाहेर, तिच्या मागणं ती जाते, आणि तिच्या नजरेखाली 3-4 तास त्या गायी चरत असतात. आणि जेव्हा ती आपोआप मनाला फिरते की आता चला संध्याकाळी 4 वाजले, त्यांचं क्लॉक सेट झालेलं आहे. म्हणजे ते काही त्यांना सांगायला लागत नाही, की हाकलावं लागत नाही की चला आता गोठ्याकडे. तर ते बरोबर 4 वाजता त्यांचं टायमिंग ठरलंय की त्या बरोबर वाटेला लागतात. आणि बरोबर ती एकदा पुढे झाली की तिच्या मागणं गाय येते. आणि पहिली आणि शेवटची गाय ही ठरलेली आहे. म्हणजे त्यांच्यात आपोआप त्यांनी क्रम लावून घेतलेला आहे. म्हणजे पहिली प्रकृती आणि शेवटची पण एक गाय आमची आहे, ती शेवटी असते मुद्दाम, की त्या गायी 2 असल्याच्या मध्ये ह्या सगळ्या राहतात. असं त्यांचं कॉर्डिनेशन, एक ट्युनिंग असतं. सगळ्या गायी मिळून एक आपला बॉस ठरवतात किंवा मॅनेजर म्हणून तर ते ठरवतात. तर त्याच्यामध्ये तुला असं वाटतं का काही क्वालिटीज बघतात? इव्हन गायी सुद्धा अशी काही क्वालिटीज बघतात की आपण ह्या गायीचं ऐकतोय तर ती गाय जास्त बुद्धिमान असते म्हणा, किंवा ती गाय आपलं संरक्षण करेल असं म्हणा, किंवा ही गाय जे काही करेल ते आपल्यासाठी बरोबर करेल असं म्हणून ती गाय नेमली जाते की आता तू आमची बॉस, असं काही दिसतं का तू? हो, तसं निश्चितपणे दिसतं. एक वयाचा पण फरक आहे. म्हणजे जी आमची प्रकृती आहे ती वयस्क गाय आहे. म्हणजे त्या आणि बाकीच्या ह्या 4-5 वर्ष वयोगटातल्या, अगदी 1 वर्षाचे पण कालवड आहे. आणि वळू सुद्धा, म्हणजे जो तो प्रचंड अग्रेसिव्ह असतात हे वळू, देशी जनावरांचे, देशी गायींचे. पण ते सुद्धा एकदा त्यांनी ठरवलं, मेंटली ठरवलं की ते त्या लाईनवरच राहतात. म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांच्यात जर काही भांडण झाली तर मध्ये ही गाय सुद्धा जाऊन ती सोडवते, इथपर्यंत झालेलं आहे. म्हणजे आम्ही बघितलेलं आहे की तिला जर सहन नाही झालं यांच्यातली भांडणं, तर ती जाऊन ती मार्केट गायला जाऊन ढुशा देते. तो इथपर्यंत त्यांची ती मारामारी सोडवणं इथपर्यंत आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे ते कम्युनिटी सारखं ते राहतात. त्यांना जरी बोलता येत नसलं तरी त्यांच्यातली जी मानसिकता आहे किंवा समजून घेण्याची पद्धत आहे ती खरोखर चांगली आहे. म्हणजे आपल्याला शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं, जनावरांकडनं. खरं. तुम्ही जो म्हणालात की काऊ कडलिंग हा विषय, की आमच्याकडे पर्यटक येतात. आमचं कृषी आणि गो पर्यटन असल्यामुळे बरेच पर्यटक येत राहतात. त्यातली काही मुलं एकदम अशी दंगेखोर किंवा किडखोर असतात, मध्येच किंचाळतात किंवा हायपर म्हणू आपण थोडक्यात. तर ती वासरात रमतात, की ती वासरांना फिरवून आणतात दिवसभर इकडं तिकडं. आणि त्यांना पण लळा लागला. आणि त्या पालकांनीच आम्हाला सांगितलं की जेव्हा हे गायींच्या वासरांसोबत असतात किंवा गोठ्यात असतात ते एकदम शांत असतात. आणि 2-3 वेळा असे इन्सिडेंट झाले की त्यांच्या पालकांनी सांगितलं चला आता गायीच्या गोठ्यात जायचे परत, तर ती मुलं एकदम आनंदून जातात. म्हणजे एकदम शांत होऊन आनंदून जातात. म्हणजे त्यांच्या मानसिक ताणावर सुद्धा जो स्ट्रेस आहे तो एकदम कमी झालेला आहे. आमच्या गावातले लोक येतात, जे आमचे मित्र आहेत, अगदी काहीतरी व्यावसायिक ताणतणाव आहे आणि तिथं तर नको वाटतं घरी किंवा व्यावसायिक ठिकाणी थांबू नये, तर ते अक्षरशः आमच्या गोठ्यातील 2-2, 3-3 तास गायी सोबत रमतात. अगदी काही जण तर गायींना चरायला सुद्धा घेऊन जातात. इथपर्यंत प्रकार आम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे काऊ थेरपी म्हणू आपण, की ती विकसित झाली आणि त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. आमचे तर वैयक्तिक अनुभव आहेच की आम्ही सकाळी पहिल्यांदा गोठ्यात जाऊन एक अर्धा 1 तास फिरून आलं की आमचा दिवस चांगला जातो. इतकं आम्हाला ते, आणि संध्याकाळ चांगली जाते. निवांत 2-3 तास गायी फिरत असतात, आपण गप्पा मारत असतो. अगदी वातावरण एकदम मजेशीर असतं ते.
आणि विशेषतः भारतीय लोकांना गोधुली हा प्रकार माहिती आहे. गायी जेव्हा कुरणातनं चरून येतात संध्याकाळी, तेव्हा जी धूळ उडते त्यांच्या पावलांची गोठ्यात येताना, तर ती त्याला गोधुली असा शब्द आहे. विदर्भाचा आपल्याकडचा शब्द आहे. आणि तो एक परंपरेनं चांगला काळ मानला जातो. त्या काळात गोरज मुहूर्त असेल किंवा त्याच्यात लग्न समारंभ किंवा चांगले घटना तुमच्या आयुष्यात व्हाव्यात अशी तो समज आहे. आणि म्हणजे अक्षरशः गोधुली बघायला सुद्धा आता पर्यटक आमच्याकडे येतात. म्हणजे त्या गायी जेव्हा लांबून कुरणात येत असतात, कारण त्यामध्ये एक कारण असं आहे की त्या दिवसभर बाहेर असतात कुरणात आणि वासरे त्यांची छोटी गोठ्यात असतात. आणि एक काय म्हणूया मातेचं अट्रॅक्शन म्हणजे आई आणि वासराचं अट्रॅक्शन म्हणून त्या गायी चरून तृप्त झालेल्या असतात आणि कधी एकदा मी वासराला दूध पाजते अशा त्या मनस्थितीत आनंदाच्या मनस्थितीत असतात. आणि वासरं पण आईची वाट बघत असतात. तो काळच असतो तसा. म्हणजे पण तो सर्वोच्च काळ आहे त्या गायीच्या जीवनातला त्या दिवसातला. आणि तो त्याला आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा परंपरेनं सांगितलं की गोधुलीचा मुहूर्त किंवा हा जो काळ आहे, ह्या काळात तुम्ही त्या सहवासात राहिला तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगलंच घडेल किंवा एक चांगला आनंद देणाऱ्या घटनेत तुम्ही सहभागी असता. असेही लोक आमच्याकडे अगदी गायींना कुरणातनं आणायला आम्ही जातो म्हणून गेलेले आहेत आमच्याकडे आलेले पर्यटक. गोड परंपरा म्हणजे कोणाचं नुकसान नाही, आणखीन सुंदर परंपरा. आता तर ऍक्च्युली गोवंशाविषयी एवढा अभ्यास होऊ लागलाय. त्या पुस्तकापासून त्याच्यामध्ये असं वाचण्यात आलं की गोवंश पैदाशींचे आधार कार्ड. तर आता आपलं आधार कार्ड वगैरे तर ऐकलंय, गोवंश पैदाशीचे आधार कार्ड हा काय प्रकार आहे? जसं आपल्याला आधार कार्ड असतो किंवा पासपोर्ट नंबर असतो प्रत्येकाचा, तसंच आता तुमच्या गोठ्यात जे जनावर जन्माला येईल, अगदी गाय असो म्हणजे गोवंश असो, म्हैस वर्ग असो किंवा इतरही शेळी मेंढी असो, त्यांना एक नंबर दिला जातो जसा आधार कार्ड सारखा. त्याचा फायदा असा आहे की गव्हर्नमेंटला आपल्या देशात किंवा राज्यात किंवा त्या गावात किंवा त्या शेतकऱ्याकडे किती जनावर आहे, संख्या किती आहे हे कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. म्हणजे जसं लोकसंख्या मोजली जाते, जनगणना होते, तशी पशुगणना ही त्यातनं होते. आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारनं पण ज्या योजना आहेत या संदर्भात, पशुपालना संदर्भात, ज्यांच्याकडे ज्यांनी जनावर नोंदवली आहेत त्यांनाच त्याचा योजनांचा लाभ दिला जातो. आणि विशेषतः विमा सारखी योजना आपण म्हणूया की अपघातानं जनावर मरतं, साथींचे रोग येतात, त्यामध्ये जनावर मरतं, मग त्यांना मोठं नुकसान आहे. म्हणजे एक गाय जाणं म्हणजे 60-70 हजार रुपयाचं नुकसान आहे आणि ते शेतकऱ्याच्या दृष्टीनं मोठं नुकसान आहे. मग विमा काढण्यासाठी तुमच्याकडे हा नंबर असणं, नोंदणीकृत जनावर असणं गरजेचं आहे. दोन्ही फायदे. ह्याचा दुसरा अजून एक फायदा असा दिसून आला की समजा माझ्याकडे चांगली दुधाळ गाय आहे आणि मी समजा ती विकली, तर माझ्याकडून कुठल्या शेतकऱ्याकडे गेली त्याची डायरेक्ट ऑनलाईन नोंद होते की एक्स माणसाकडनं ती वाय कडे गेली. उद्या ब्रीडिंगसाठी जर आपल्याला ते जनावर पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटला तो स्ट्रेस घेता येतो की म्हणजे माहिती घेता येते, शोधता येते. मग ते संशोधनासाठी तसे गायी किंवा चांगले पेडिग्री असलेले वळू सुद्धा संशोधन केंद्रात गेलेले आहेत. त्याचा तो चांगला बेनिफिट दिसून आलेला आहे. किंवा त्याच्या प्रोजनीचा पण अभ्यास, त्याच्यापासून तयार झालेली कालवड, त्याच्यापासून तयार झालेला वळू, हा त्याचा रेकॉर्ड काय आहे हे कळायला सुद्धा एक सायंटिफिक पेडिग्री जी म्हणतो पशु संवर्धन विभागात तो शब्द आहे की त्याची वंशावळ काय, मागची पिढी काय आणि पुढची पिढी काय हे कळायला पण त्या नंबरवरनं सोपं जातं की. आणि त्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाला फार हे नोंदणीचे महत्व आहे. आणि गव्हर्नमेंटनं ह्याच्यात चांगला पुढाकार घेतला आणि त्याचे फायदे पण आता दिसून येतात आपल्याला भारतात. तसं त्या पुस्तकामध्ये एक वृंदावन धारपारकर देशी काऊ क्लब असं एक आलंय, तर त्या काऊ क्लब विषयी काय हा काऊ क्लब? हा एक भरेकर म्हणून इथले चांगले व्यावसायिक आहेत पुण्यातले. त्यांनी थारपारकर म्हणजे ती राजस्थान मधली जात आहे, देशी वंश, म्हणजे थार नावाचं वाळवंट पार करून जाणारी म्हणून तिला थारपारकर. अगदी उष्ण कटिबंध वाळवंटात सुद्धा ती 8 ते 10 लिटर दूध देण्याची क्षमता आहे तिच्याकडे. आणि वाळलेलं गवत खाणं. आता राजस्थान म्हटल्यावर परिस्थिती लक्षात येतेच की कमी आहे पाण्याची, वनस्पती चाऱ्याची, पण त्या आहे त्या परिस्थितीत दूध उत्पादन क्षमता टिकून ठेवणारी गाय ती आपल्या राज्यात सुद्धा टिकून राहिली. आणि त्यांनी मग किंवा जे गोपालक आहेत आमच्यासारखे ज्यांना थारपारकर गायची आवड आहे त्यांना एकत्र करून त्यांनी तो
एक गट स्थापन केला आणि त्याला क्लब नाव दिलं. आम्ही आता कोकण कपिला गोवंश सांभाळणाऱ्यांचा पण ग्रुप तयार केला आहे आमच्या भागात, कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम घाटामध्ये विशेषतः. असे त्या विभागनिहाय अभ्यासू पशुपालकांचे गट राज्यात तयार झालेत. म्हणजे गावातनं ते दूध उत्पादनावर तूप असेल, दही असेल, लोणी असेल किंवा पंचगव्य प्रॉडक्ट असतील, म्हणजे सेंद्रिय खत असेल, अशी उपउत्पादनं करून त्यांनी स्वतःचे ब्रँड डेव्हलप केलेले आहे. आणि ती चांगली गोष्ट आहे. ग्रामीण भागात एक रोजगाराला चांगली संधी तयार झाली आणि यातून महिलांना व्यवसाय मिळाला, रोजगार मिळाला. शेतकऱ्याच्या गोट्यात ते ब्रीड पण जपून राहिलं आणि चांगलं ब्रीड लाईन तयार झाली. असे बरेच फायदे त्यात दिसून आलेले आहेत. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा चांगली गोष्ट घडते. त्यातलं हे 2-3 उदाहरण आहे. आता थोडस तुला पर्सनल विचारते की हा सगळ्या पुस्तकासाठी अभ्यास करताना तू वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये गेलास, तर तुला असा काही अनुभव आला का एकदम की जो तुझ्या मनाला एकदम काय म्हणतो आपण मनात बसलाय का, किंवा गायीविषयीचं प्रेम आणखीन वाढलं म्हणा, किंवा काही लोक गायीला देवासमान मानतात, तर त्याच्यामधनं एक जी तुम्हाला ऊर्जा मिळते त्याला सुद्धा आपण एक देवाचं नाव देऊ शकतो. तर असा काही अनुभव आला का तुझा? निश्चित अशा अनुभव येतात. म्हणजे माझ्या वडिलांचं उदाहरण देतो. आमच्याकडे हरणी नावाची एक गाय आहे. म्हणजे ती हरणासारखी चपळ आहे म्हणून आम्ही तिचं नाव हरणी ठेवलं. म्हणजे अगदी ते वासरू असल्यापासून अल्लड होतं, अगदी जोरदार पाहायचं. आणि ते हरणासारखेच, त्याचा रंग पण तांबूस असल्यामुळे हरणासारखं कलर असल्यामुळे. आणि वडील जेव्हा गोठ्यामध्ये होतात तेव्हा नुसत्या वडील आले हे तिला पहिल्यांदा कळतं. आणि वडिलांनी अगदी लांबून हाक मारली तरी ती पहिली गाय तीच येते. इतर काही थांबून असतात, पण हरणी इकडे म्हणले की बरोबर ती हुडकत आमच्या घरापर्यंत येते. इतकं अटॅचमेंट आहे, म्हणजे इतकी सवय. नुसत्या एका हाकेवर जनावर बोलवले की येतात. आणि एकतर गाय आमच्याकडे अशी आहे की ती लक्ष्मी नाव आहे तिचं. तर ती जेव्हा आई वडील माझे शेतघरात म्हणजे गावी राहतात तेव्हा सकाळी बरोबर 10 वाजता जेव्हा आपण आई पोळी भाजी करते तेव्हा पोळी खायला ती बरोबर 10 वाजता हजर राहते. तिला कळते की ही 10 वाजता बरोबर. आता ते घड्याळ तिला कळतं का माहित नाही, पण एक वातावरण म्हणा किंवा स्वयंपाकघरात पोळी झालेली आहे आणि ती बरोबर येऊन आमच्या घरासमोर उभी राहते. एक पोळी खाते आणि परत शेतात फिरत राहते. इतकं म्हणजे अशा गोष्टी दिसून आलेल्या आहेत. म्हणजे अटॅचमेंट तुम्ही जे म्हणता. तर आता तुझ्या व्यवसाय म्हणून तू नाही सुरू केला अर्थात, पण आता तुझे आपलं बोलणं झालं त्याच्यामध्ये तू सांगितलं होतंस की तुम्ही सुद्धा लोकांना निमंत्रित करता की तुम्ही या आमच्याकडे शेतीचं काम कसं चालतं ते बघा, किंवा गोठ्यांमध्ये जाऊन तुम्हाला गायींचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते घ्या. तर त्याच्याविषयी थोडस सांगशील, कुठे आहे ती जागा आणि तुम्ही काय करता तिथे? निश्चितपणे, कारण गोपालन हा व्यवसाय आहे किंवा देशी गोवंश संवर्धन हे आमचा उद्देश असा आहे की लोकसहभागातून ह्याला चालना मिळाली. त्या दृष्टीनं आम्ही 5 वर्षापूर्वी मी, माझे बंधू सुनील गद्रे आणि मित्र प्रसाद गणके आणि अजून 2-3 आहेत, अशी समविचारीने ज्यांना देशी गायींबद्दल प्रेम आणि पुढे काहीतरी करायचं असं आम्ही 5 वर्षापूर्वी एकत्र आलो. आणि नुसतंच आपण आपल्या गोठ्यात गाय सांभाळण्यापेक्षा गाय तर सांभाळूच आपण, आणि त्यामध्ये संशोधन करू, संवर्धन करू आणि त्याला अधिष्ठान येऊ दे की सरकारी पातळीवर पण याची नोंद झाली पाहिजे की आम्ही काय करतोय. तर आम्ही शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था अशी धर्मादाय आयुक्ताकडे संस्था रजिस्टर केली. आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग जो आहे महाराष्ट्रात, त्यांच्याकडे पण आमची नोंदणीकृत संस्था आहे. म्हणजे आम्ही जे करतोय ते शासन दरबारी मांडणं पण सोपं जाईल. आणि समजा त्यांच्या काही योजना असतील पशुसंवर्धनातल्या किंवा देशी गोवंश संवर्धनातल्या, त्याचाही लाभ आम्हाला मिळेल व्हाईस वर्सा, असा उद्देश करून आम्ही हे केलं. आणि नुसतंच गायी सांभाळलं नाही तर एक आमची गोशाळेचा उद्देश असा आहे की आतापर्यंत गोशाळा म्हणलं की ज्या लोक आहेत गायी म्हणजे सांभाळणं शक्य नाही शेतकऱ्याला, किंवा आजारी आहेत किंवा अपंग आहेत किंवा रस्त्यावर ऍक्सिडेंट झालाय त्यांना कोणी सांभाळत नाही, किंवा काही असं होतं की शेतकऱ्यांची पुढची पिढी शहराकडे गेली आणि आता गोठ्यात सांभाळायला वयस्कर माणसांना शक्य नाही, अशी ते जनावरं ती गोशाळेत आणली जातात. आमच्याकडे पण तशी जनावरं येतात. पण आमचा उद्देश गोशाळेचा मागचा असा आहे की आमच्या इथे चांगलं ब्रीड तयार होऊन ते परत शेतकऱ्यांच्या गोठ्यात गेलं पाहिजे. आणि तसं बरेच डिमांड आता आमच्याकडनं काही चांगल्या गायी सुद्धा, चांगले वळू सुद्धा शेतकऱ्यांच्या गोठ्यात आम्ही देण्यात
यशस्वी झालं. अगदी सांगायला आनंद होतो की 10 गायींची म्हणजे डिमांड आमच्याकडे बुक आहे, पण आम्ही चांगल्या गायी देऊ शकत नाही कारण तयार होत आहेत आमच्याकडे, ब्लड लाईन ती तयार होते. म्हणजे लोकांची मागणी हळूहळू वाढत चालली. आणि हे जर व्यवस्थापन नीट करायचं असेल आणि लोकांशी जर जोडायचं असेल तर आम्ही मग त्याला अशी कृषी आणि गो पर्यटनाची जोड दिली की आमची शेती भरपूर आहे. जवळपास आमच्या तिन्ही भावांची मिळून एक 30-35 एकर शेती आहे आणि ती सलग आहे. आणि पूर्ण निसर्गरम्य असं हे आंबा गाव आहे. म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर हे आंबा घाट हा फेमस आहे. म्हणजे विशाळगड किंवा पावनखिंड हे आमच्या गावापासून 18 किलोमीटर आहे. त्यामुळे त्याला एक ऐतिहासिक स्थान पण आहे आमच्या गावाला. आणि कोल्हापूर पासून 60 किलोमीटर, रत्नागिरीपासून पण 60 किलोमीटर, असं बरोबर आम्ही मध्यावर सह्याद्रीच्या डोक्यावर बसलेलं आहे गावात. तिथंही आमची सगळी गोशाळा आणि शेती आहे. तर लोकांना परंपरागत शेती बघायची असेल, लोक भात लावणीला येतात, भात झोडणीला सुद्धा येतात. ज्यांची शेती नाही पण मला शेती करायची पण घेऊ शकत नाही, चला मग ते लोक आमच्याकडे येतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आता देशी गोवंशाबद्दल बरेच ट्रेंड वाढतोय. बरेच शहरी लोक आहेत, त्यांचं आई वडील गावी असतात, त्यांचं बालपण गावी गेलेलं असतं आणि त्यांनी जनावरं बघितली असतात, पण शहरात ते सांभाळू शकत नाही. मग आम्ही त्यासाठी काऊ हॉस्टेल नावाचा एक प्रकार सुरू केला. म्हणजे गायींचा सांभाळ, म्हणजे गाय तुमची आमच्या गोठ्यात आम्ही तिचं व्यवस्थापन करतो. मग त्याचं खर्च पशुखाद्य असेल किंवा इतर खर्च असेल ते लोक करतात. त्यांची गाय आम्ही सांभाळतो. म्हणजे ते पाहिजे तेव्हा येऊन ती गाय बघू शकतात. आमच्या इथं राहण्याची सोय पण आम्ही त्यांना केलेली आहे अगदी. आणि आम्ही मग वसुबारसेला म्हणा किंवा ऍज पर रिक्वायरमेंट त्यांना जे आमचे 15 एक प्रकारचे आम्ही गो उत्पादनं बनवतो ते देतो, तूप देतो. म्हणजे त्यांनाही फायदा झाला पाहिजे आणि आमच्याकडे गाय ती चांगल्या पद्धतीने सांभाळली जाते, असं वाईस वाटतं. त्यातनं वेगवेगळ्या जातींचं संवर्धन करायचा आमचा प्रयत्न आहे. ह्यातून तुम्ही शिक्षण घ्या आणि तुम्ही तुमची प्रगती करा, हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि यातून देशी गोवंश वाचला जाईलच. ग्रामीण भागातली नवीन अर्थक्रांती उभी राहील आणि महिलांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना पण अतिरिक्त उत्पन्नाचं साधन मिळेल आणि शेतीला सेंद्रिय खत मिळेल. म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी असं जे वाक्य म्हटलं जातं ते पूर्ण शाश्वत विकास करण्यासाठी 1-2 वर्षात जवळपास राज्यातल्या 7 गायी आणि गुजरात, राजस्थान, पंजाब मध्ये म्हणजे साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी आहे, त्या कांक्रेज जो आपण नंदी बैल जो बघतो ती जात आहे ती कांक्रेज, मोठ्या सिंगाची गाय. तर अशा सगळ्यांचं ह्या पूर्ण 10-12 जी बायोडायव्हर्सिटी आहे गायींची ती सुद्धा आम्ही आमच्या इथं बघायला ठेवणार. की वेगवेगळ्या प्रकारच्या गायी बघायच्या असतील तर आमच्याकडे, वेगवेगळ्या आंब्याच्या व्हरायटी बघायच्या असतील तर आमच्याकडे, असे गो आणि कृषी पर्यटन केंद्र आम्ही सुरू केलं आणि त्याचं लोकांना चांगला आम्हाला प्रतिसाद आहे. आणि या सगळ्या आयामांचा केंद्रबिंदू हा देशी गाय आहे. आणि देशी गाय आणि शेती एकमेकापासून आपण नाही वेगळं करू शकत, हे आता लोकांना पटायला लागलंय. आणि हेच आपल्या देशाचं किंवा शेतकऱ्याचं भविष्य आहे असं आम्हाला जरूर यातनं सांगावं वाटतं. आणि आम्ही त्यात यशस्वी झालोय, म्हणजे आम्ही ते करून दाखवलं म्हणून आम्ही 5 वर्षानंतर सांगू शकतो की निश्चितच यातनं कुटुंबापुरता रोजगार आणि होऊ शकतो असं आम्हाला निश्चित वाटतं. थोडीशी मागे जाते कारण मला 2 प्रश्न विचारायचे वाटतात की दूध काढताना हल्ली मशीननी सुद्धा दूध काढतात. आधी आपण हाताने काढायचो, मशीननी. तर तुला असं जाणवलं का, काही फरक जाणवला का? म्हणजे हाताने शेवटी ह्युमन टच आहे ना तो आणि ते नॅचरल आहे. तर हाताने दूध काढणे आणि मशीनने दूध काढणे, तर त्याच्यामध्ये गायीच्या भावना अशा काही दिसल्या का? किंवा मशीनने काढताना कमी दूध देते म्हणा, किंवा आणि तुम्ही हाताने काढलं तर जास्त दूध देते, किंवा गायीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, सॅटिस्फाईड दिसते, असं काही तुला जाणवलं का? नाही, तसं शास्त्रीय दृष्ट्या बघायला गेलं तर एक साधा थंब रूल आहे की गायी जी पानं सोडते ती 7 मिनिटात दूध काढावं असं जे आहे. म्हणजे वासराला पाजून 7 मिनिटात तुम्ही जितक्या लवकर दूध काढाल तेवढं तुम्हाला जास्त दूध मिळू शकतं. कारण दूध काढलं कासेतनं की ते परत कास भरायला लागते. म्हणजे HF किंवा जर्सी या ज्या हाय मिल्किंग जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी आहेत त्यांचं काही काही वेळा 3-3 वेळा दिवसातनं दूध काढावं लागतं. आणि समजा ज्यांच्याकडे 15, 20, 25 गायींचे गोठे आहेत त्यांना एक माणूस नाही काढू शकत कारण त्याची ताकदच तेवढी पुरत नाही. HF असेल, जर्सी असेल, तिथे मशीननं दूध काढणं हे कधीही चांगलं. म्हणजे त्या 7 मिनिटाचा जो थंब रूल आहे त्यामध्ये, आणि तसा काही फारसा त्रास त्या
जनावरांना होत नाही हे म्हणजे त्याच्यावर इतकं संशोधन झालंय. वेगवेगळ्या कंपन्या त्यामध्ये अगदी मल्टीनॅशनल कंपन्या काम करतात. त्यामुळे त्यांनी सगळं त्या गायीची रचना, शरीर ठेवण, कासेची रचना हे सगळं लक्षात घेऊन ते इन्स्ट्रुमेंट बनवलंय. पण देशी गायींना प्रॉब्लेम काय होतो, त्यांचे सड लहान असतात. त्यामुळे जे HF आणि जर्सी गायींच्या सडांना जे टीट बसणार आहेत मशीनचे, ते इकडे बसतीलच असं नाही. आता गीरमध्ये तो प्रयोग होतोय. जास्त दूध देणाऱ्या देशी गायींमध्ये सुद्धा आता मशीननं दूध काढलं जाते. पण म्हणजे त्यांच्यावर काही असा प्रेशर दिलंय त्या गायींना किंवा काही त्यांना त्रास होतोय नाही. असं काही नाही. जसं ह्युमन टच असतो सडांना, तसं तो मशीनचे पल्स रेट त्यांनी ऍडजस्ट केलेले आहे. पण एक गोष्ट जाणवली की वासरू जर सोबत असेल तर गाई पाणवते. म्हणजे देशी गाईचं एक वैशिष्ट्य आहे की जोपर्यंत तिच्यासमोर तिचं वासरू येत नाही तोपर्यंत ती पाणावत नाही. नाहीतर वासरू नाही दिसलं किंवा वासरू ओढून घेतलं सडापासून तर ती दूध एकदम ड्रॉपच करते, म्हणजे पानं सोडत नाही. असे तो तसा त्यांचा मेंटली परिणाम दिसून आलेला. आणि परत सॉरी मी थोडंसं मागे पुढे केलं, पण आता मला परत एक विचारावं असं वाटतं की गायीला असं काही सेन्स आहे का की जसं आपण म्हणतो सुनामी ज्या वेळेला आली त्यावेळेला सगळ्या पक्ष्यांना कळलं होतं किंवा सगळ्या प्राण्यांना सुद्धा कळलं होतं आणि ते डोंगरावर जायचा प्रयत्न करत होते, उंचावर जेवढं जाता येईल तेवढं. तसं गायींना काय धोका आहे, अर्थक्वेक म्हणा, अर्थक्वेक होणार असेल तर असं काही कळतं का? तसे अनुभव अजून आम्हाला नाही. पण एक आम्हाला लक्षण दिसून आलंय की आम्ही जंगली परिसरात राहतो, आमच्या जवळ पूर्णपणे जंगल पट्टा आहे. तर त्यांना सेन्स एक आम्हाला जाणवला की तिथे वन्य प्राणी म्हणजे बिबट्या असेल काही अंतरावर, तर त्या सेन्स करतात की इथं काहीतरी धोका आहे. आणि त्या बरोबर म्हणजे असा अनुभव आम्हाला दिला की कोरोनात जेव्हा आमच्या गायी जंगल परिसरात चालायला जातात आणि त्यांना जेव्हा धोका जाणवतो की इथं कुठेतरी काहीतरी आहे, दिसत नाही पण धोका आहे, तर त्या सगळी जी वासरं आहेत ती बरोबर मध्ये घेतात आणि कडेने रिंगण करून उभ्या राहतात. म्हणजे त्यांना लक्षात येतं की वासरांना धोका आहे, तर त्या पहिल्या लढायला गायी तयार राहतात. पण वासरं सुरक्षित राहण्यासाठी त्यांना बरोबर आज सर्कलमध्ये ठेवतात आणि पूर्ण रिंगण करतात. हे आम्ही बघितलेलं आहे. निश्चितपणे तेवढा सेन्स त्यांना आहे. So, आणि अजून एक आता सांगायचं वाटतं की सांग. त्या जेव्हा चरतात ना, समजा त्या आजारी असतील तर त्यांना माहित असतं की ह्या आजारावर कुठली वनस्पती आपण खाल्ली पाहिजे, त्याबरोबर निवडून खातात त्या. एवढं पण ज्ञान त्यांच्या मेंदूमध्ये फिट आहे की त्यांना असा पोटफुगीचा आजार आहे किंवा काही इतर त्यांना ताप आहे, म्हणजे अगदी ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार सुद्धा जनावरांना होतात. तर त्यानुसार त्यावर काम करणाऱ्या वनस्पती या ऑलरेडी त्यांच्या मेंदूमध्ये ते सेट आहेत की त्यांना असं शिकवावं लागत नाही की बाबा तुला खोकला झालाय म्हणून ही वनस्पती त्या किंवा पोट दुखते म्हणून ही का. त्यांचा सेन्सच तसा आहे की त्यांना जर तो आजार असेल तर ती वनस्पती ती जास्त प्रमाणात ती खाते. म्हणजे थोडक्यात आरोग्याचा पण त्यांच्या ऑलरेडी काय म्हणतो ते देवाला त्यांना सेट करूनच पाठवलं त्यांच्या डोक्यात. शेवटचा प्रश्न म्हणजे ह्या पुस्तकात तू जे लिहिलंय की आपला ऑफकोर्स आपला देशाचा प्राणी हा वाघ आहे जो ताकद, शौर्य आणि समृद्धी दाखवतो. तर तुला असं म्हणायचं की गाय इतकी महत्वाची, गाय हा प्राणी आपल्या देशाचा प्राणी म्हणून दाखवला गेला पाहिजे. तर तुम्ही असं काही सरकारकडे अशी विनंती केली आहे किंवा ह्याची पुढची वाटचाल तुमची सुरू झाली आहे का? तसं आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्यांनी देशी गोवंश हा राज्य माता म्हणून घोषित केलेला आहे. आणि देश पातळीवर सुद्धा तसे प्रयत्न चालू आहेत की एक त्या जनावरांना म्हणजे संवर्धनाच्या दृष्टीने अधिष्ठान यावं म्हणून सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या राज्यातले जे देशी गोवंश संवर्धन करणारे संघ आहेत म्हणूया ते ब्रीडर्स असोसिएशन आहेत, त्यांनी तशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. आणि हे सगळं देश पातळीवर सगळ्या पशुपालक संघटनांचं कोऑर्डिनेशन असतं. दरवर्षी संमेलन असतं. एका संमेलनात मला सुद्धा सहभाग होण्याची संधी मिळाली, प्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. आमच्या एकमेकात देवाणघेवाण होते की त्यांच्याकडे काय संशोधन झालं, त्यांच्या विद्यापीठात काय संशोधन झालं, असं शास्त्रज्ञांसोबत सुद्धा पशुपालकांची चर्चा होते. पशुपालक आपले अनुभव सांगतात, संशोधक आम्हाला नवीन तंत्रज्ञान सांगतात. म्हणजे अगदी पूर्वी वळू ठेवावाच लागतो फायद्यासाठी, पण आता एम्ब्रिओ ट्रान्सफर सारखी संकल्पना आलेली आहे. एआयच्या पुढच्या टेक्नॉलॉजी सरोगेटेड मदर त्या टाईप चाललेलं आहे. परत सेक्स सॉर्टेड सिमेंट म्हणजे कालवडच होईल तयार असं सॉर्टेड सिमेंट आता आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे
एक पिढी चांगली जातीवंत पिढी आपल्या गोठ्यात तयार करण्याच्या दृष्टीनं हे वापरणं आणि हे फायदेशीरच आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा पशुपालक चांगल्या पद्धतीनं अवलंब करतात. आणि मला सांगायला आनंद होतो की तो एक मुद्दा मला सांगायला राहून गेला की जवळपास हे जे देशी गोवंश पुस्तक आहे मी आणि डॉक्टर नितीन मार्कंडे लिहिलेलं, त्याच्या 7 मराठी आवृत्त्या झाल्या आणि 2 हिंदी आवृत्त्या झाल्या आमच्या. आणि त्यातल्या हिंदी आवृत्तीला ही मराठी आवृत्ती आणि ह्यातली हिंदी आवृत्तीला आम्हाला ICR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद, जी पूर्ण देशातल्या कृषी विभागांची अपेक्स बॉडी आहे, त्यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कार मिळाला ह्या पुस्तकाला. त्याची नोंद देश पातळीवर घेण्यात आली हिंदी आवृत्तीची, आणि ते आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचं आता हिंदीमध्ये ट्रान्सलेशन झालं आणि पुढच्या 1-2 वर्षात ते कन्नड भाषेत आमचा आणायचा विचार चालू आहे. तर वा. आणि ह्या पुस्तकाचा मेन उद्देश असा आहे की ह्याला गाय ही माता आहेच, पण ह्याला हे एक विज्ञान आहे, गाय म्हणजे एक विज्ञान आहे हे समजावून सांगणं. त्याचं शास्त्रीय दृष्टीनंच आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित चांगली पिढी आपल्या गोठ्यात तयार होईल हे सांगण्यासाठीच हे पुस्तक आहे. आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला शेतकऱ्यांना कडनं मिळतोय. ऍक्च्युली म्हणजे बाकीच्या लोकांसाठी ज्यांना व्यवसाय करायचा आहे म्हणा, दुधाचा किंवा इव्हन गायींचे जसे बाय प्रॉडक्ट्स म्हणतो आपण त्याचा, तरी सुद्धा ह्या पुस्तकामध्ये एकतर खूप इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे जसं गोठ्याची काळजी कशी घ्यायची, त्याच्यापासून ते गायींची काळजी घ्यायची कशी, तसं ते सुद्धा सगळं डिटेलमध्ये दिलंय. आणि दुसरं म्हणजे खरं तर माझ्याकडे शेती आहे ना काही, तरी पण मला या पुस्तकामध्ये एवढा इंटरेस्ट आला. आणखीन त्याच्यासाठी जसं अमित म्हणाला तसं आपण त्याच्या तिथे तू राहण्याची आणि खाण्याची सोय वगैरे केली तर तिथे जाऊन सुद्धा आपण डेफिनेटली हा अनुभव नक्कीच घेऊ शकतो. आम्ही एक माहिती पत्रक तयार केलं आमच्या गोशाळेचं, आमचे उपक्रमाने हे. आणि मी पुन्हा एकदा आमच्या गोशाळेचं नाव सांगतो की शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था, आंबा, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. ह्या आमच्या गावात, आंबा गावात यायचं झालं तर कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावर हे बरोबर गाव आहे. आमच्या गावाजवळ सर्वात सोपी खूण म्हणजे पावनखिंड आहे, ज्याला ऐतिहासिक शिवाजी महाराजांच्या काळाचं महत्व आहे. विशाळगड जवळ आहे आणि जवळपास 60 कोल्हापूर पासून 60 आणि रत्नागिरी पासून 60 किलोमीटर असं ते बरोबर पश्चिम घाटात हे गाव आहे. आंबा घाट म्हणून त्याची ओळख आहे. त्या तुमच्या माध्यमातून मी निश्चितच सगळ्यांना आमच्या इथे तुम्ही यावं, देशी गायींचा उपक्रम पाहावा, निसर्ग जाणून घ्यावा आणि पुढील पशुसंवर्धनासाठी आपण सगळे एकमेकांना साथ करूया, असेच मी इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. नक्कीच चांगला संदेश आहे. आणखीन मुख्य म्हणजे ह्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगायला हा प्रश्न विचारायला विसरले, पण मी तुम्हाला सांगते की अमितच्या शेतामध्ये त्यांनी असं पण काही उपक्रम केले की ज्याच्यामध्ये लहान मुलं येऊन शेती करू शकतात आणि अमित थोडेसे पैसे त्यांना देतो काम केल्याबद्दल, आणि ते पैसे मात्र शिक्षणासाठीच वापरले गेले पाहिजे, असा सुद्धा तुझा काहीतरी एक उपक्रम आहे ना? हो, जसं कमव शिका अशी जी योजना आहे ती आम्ही आमच्या गोशाळेत राबवली, ते आमच्या शेतीमध्ये राबवले की विद्यार्थ्यांनी येऊन काम करावं, म्हणजे श्रममूल्य त्यांना कळावं. म्हणजे एक तर आमच्याकडे काम करणं म्हणजे कामगारांसारखं मजूर म्हणून नाही, तर आमच्याकडे वेगवेगळे उपक्रम आहेत. म्हणजे झाड कसं लावावं, झाडाचे कुठले कुठले प्रकार आहेत, व्हरायटी कुठली कुठली आहे, देशी गायींचे कुठल्या जाती आहेत, त्याच्यापासून सेंद्रिय खत कसं तयार करावं, जीवामृत कसं तयार करावं, सोलर ड्रायर आहे की सौर ऊर्जेवर आपण फळांचे काप कसे, म्हणजे आंब्याच्या कैरीचे तुकडे कसे वाळवून त्यापासून आमचूर तयार होतं, रताळ्याचे काप वाळवल्यावर त्याची पावडर कशी तयार करायची, ओली आळंबी कशी सुकवायची, त्याची पावडर कशी तयार करायची, आणि त्याचा आरोग्याच्या दृष्टीनं आपल्या इथल्या नैसर्गिक खेळाचं काय महत्व आहे. अगदी आमच्याकडे दालचिनी मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपण तमालपत्र म्हणतो, दालचिनीचं पान म्हणजे तमालपत्र, ते वाळवून त्याची पावडर करायची, चहा मसाल्यामध्ये ती वापरली जाते. असे छोटे छोटे शाळेतल्या मुलामुलींना एक रोजगार, भविष्यात त्यांना शेती बरोबर जोडलं जावं आणि त्यांना नुसतीच शेती म्हणजे भात शेती किंवा नाचणी लागवड नाही किंवा ऊस आणि भाजीपाला नाही, तर इतर प्रक्रिया उत्पादनातून सुद्धा त्यांनी आपला अर्थकारण सक्षम करू शकतात, असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न, आणि आम्ही त्यांचा मेहनताना देतो. आणि त्याचा उद्देश असा आहे की तुम्ही ते चॉकलेट आणि कॅडबरी खाण्यासाठी खर्च करू नका, तर त्यांच्या शाळेसाठी जी वह्या पुस्तकं, कंपास लागतो, परीक्षेसाठी नोटपॅड लागते, ते विशेषतः काही अभ्यासाची पुस्तकं लागतात,
किंवा परीक्षेला चित्रकलेच्या स्पर्धेला जायचं असते, तुम्ही त्यातनं रंगपेटी घ्या, कागद घ्या, असे त्यांना आम्ही आणूनच देतो. म्हणजे समजा एकाला म्हणाल की मला कंपोस्ट पेटी पाहिजे, ग्रामीण भागात आमच्याकडे काही वेळा मिळत नाही, आम्ही शहरात ते आणून देतो. असा एक उद्देश आम्ही त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ठेवलेला आहे. एक सांगायचं राहून गेलं यामध्ये की महिन्यातला एका शनिवारी माझा भाऊ तिथे शिक्षक आहे शाळेत, आंबेश्वर महाविद्यालय उच्च माध्यमिक महाविद्यालय आमच्या गावात आहे. तिथे महिन्यातनं एक शनिवारचा वर्ग शाळेचा 9वी आणि 8वी 9वी 10वीचा तो माझ्या शेतात भरतो. आणि त्यामध्ये मुलांना असाइनमेंटच अशी असते की तुम्ही आज काय बघितलं किंवा तुला काय आवडलं ते तू शिक. म्हणजे त्यातच तू शिक. समजा आम्ही गांडूळ खताचे बेड लावत असेल तर तुला जेव्हा आवडते की ह्यात मला काहीतरी शिकायचं आहे तर तू आम्हाला मदत कर. असं ते कोणाला जनावरांबद्दल आवड असते, काही मुलांना आहे आवड, अगदी ते गाई म्हशी आमच्या गाई धुवायला सुद्धा मदत करतात. तुला आवड आहे ना, चल आम्हाला मदत कर. असे विद्यार्थी आम्हाला मदत करतात. म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स लर्निंग असा जो शब्द वापरला जातो तो प्रत्यक्षात आम्ही तो शाळेतले विषय आम्ही प्रत्यक्ष शेतात दाखवतो. असं वेगवेगळ्या जाती, भाताच्या जाती कुठल्या आहेत, त्याची वैशिष्ट्य काय, असं सुद्धा आम्ही मग बोलता बोलता त्यांना त्याचं हळूहळू मत सांगतो. मला एकदा इस्रायलला जायची संधी मिळाली तर तिथली शेती काय, त्याचे 100-200 फोटो माझ्याकडे कलेक्शन आहे. तर ते विद्यार्थ्यांना दाखवलं की जगभरातलं शेती कुठं आहे. आपण नुसतं भात लागवड करतोय, पण जगभरात इस्रायल मधला शेतकरी काय करतो हे आपल्या गावातल्या मुलांना कळलं पाहिजे. तर तसे दरवर्षी आम्ही छोटा स्लाइड शो मी करतो आणि ते मुलांना एकदा मास्टरच्या होतो आणि इस्रायलमध्ये असं आहे, आपण सुद्धा असं केलं पाहिजे. असं एक थोडक्यात पुढची पिढी शेतीशी जोडली जावी हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे आणि त्याला आम्हाला यश चांगल्या पद्धतीने येतं निश्चितपणे. खूपच चांगला उपक्रम आहे. आणखीन स्पेशली मी सगळ्या बघणाऱ्यांना सांगेन की हल्ली लहान मुलं कंटिन्युअसली टीव्ही बघतात, फोन कडे कायम त्यांचं लक्ष असतं. तर स्पेशली समर वेकेशन म्हणा किंवा कोणत्या पण वेकेशन मध्ये जर तुम्हाला अशा टाईपचे अनुभव आपल्या मुलांना द्यायचे असतील, हा उपक्रम इतका सुंदर आहे की त्याचा फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो. तर अमित, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली तू. तुझे ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये आणखीन रूपांतर हो, आणखीन ट्रान्सलेशन हो, अशी माझी मनापासून इच्छा. आणि दुसरं कोणतं पुस्तक काढलं तर आपण परत त्याचा इंटरव्ह्यू नक्कीच घेऊ. निश्चितच सर्वांपर्यंत तुम्ही हा विषय पोहोचवला. म्हणजे आणि देशी वंशाचा विषय असला तरी जगभरातल्या लोकांना वेगवेगळ्या पातळीवर कामं चालू आहेत आणि सगळ्या लोकांच्या सहभागातूनच हे पुढच्या पिढीला आपण हा देशी वंशाचा जणू चांगल्या पद्धतीने देऊ अशी मी आशा व्यक्त करतो. तुम्ही मला ह्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं, माहिती देण्याची संधी दिली आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जरूर तुम्ही आमच्या शेतीला भेट द्या, गोशाळेला भेट द्या, देशी गोवंश नेमकं काय आहे हे समजावून घ्या आणि आपण एकमेकांच्या साथीनं पुढे जाऊ. तुमच्याकडनंही आम्हाला 4 गोष्टी शिकायला मिळतील, आमच्याकडनंही तुम्हाला 4 गोष्टी नवीन आम्हाला सांगण्यासाठी आनंद आहे. तर निश्चितपणे आपण आंब्यामध्ये या. आमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. थँक्यू अमित.